मित्रांनो 5:30 वाजायला आले आणि गर्दी बघ, चपला बघूनच आतमध्ये. बोलो 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 ना, मगनम बोले ना, साइड साइड साइड. हे गाईज, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचा एम ब्लॉग या चॅनलवर. तर मित्रांनो फायनली आम्ही फिक्स आमचा प्लॅन झालेला आहे भीमाशंकरला जायचा. आणि अरे बाबा हो असती एवढा एक्साइट झाले का तू जाण्यासाठी? आफ्टर लॉंग टाइम आणि आपण जॅकेट पण आफ्टर लॉंग टाइमच घातलेला आहे मित्रांनो. एकदा गेलेलो आपण कर्नाटकाला तेव्हाच घातला होता आणि दुसऱ्यांदा घालतो, म्हणजे एकदा कर्नाटकाला आणि दुसऱ्यांदा आता भीमाशंकरला जाण्यासाठी. आणि आम्हाचा काय म्यूट ब्लॉगिंग चालू आहे. म्यूट ब्लॉगर ग्रुप मध्ये एक नवीन म्यूट ब्लॉगर आले. अभियान प्रत्येक घरामध्ये एक ब्लॉगर राहणार आहे गाइस. चला मयूर दादा, तू काय बोलतात? हर घर में ब्लॉगिंग होगी. बाबू भाई ने दगा दिया है. अक्षय भाई को बोल रहा है मैं टॉक बस नहीं लूंगा, और इसने लिया है. और उसने देखो जुगाड़ कैसे, मतलब जुगाड़ नहीं अच्छे तरीके से किया है. और एलेक्स भाई बोला था मैं नहीं टॉप बस लूंगा, फिर भी उसने लिया है क्योंकि उसने उसका सामान कैरी किया है इसके लिए. और अक्षय भाई को धोखा दिया क्योंकि अक्षय भाई ने अभी तक उद्घाटन नहीं किया उसका टॉप बॉक्स का, जो अभी करने वाला था. बट वो बोल रहा है नहीं, तर मी नाही घेणार बोलतो तर तू पण नको घेऊ. तर बाबूने घेतला आणि अक्षदाने आपला हे जे पहिले बॅग वगैरे लावायचा, काय हे पंजी विंजी काय बोलतात, बाय स्ट्रगल याला बांधण्यासाठी. घाम फुटलेला बाईला बांधता. पण जाऊ दे. एनिवे आता रजित भाई पण आपल्या सोबत आहे, अक्षदा आहे, मयूर आहे आणि अमय आहे आणि ॲलेक्स आहे. तर एवढे जण आपण आहे. तर निघायचं होता तर 12 वाजता. आपला ग्रुपमध्ये तेवढा नियम काय आमचा पालनात येत नाही. तर सध्या तर आपण निघू आता. आणि म्यूट अमय भाई, म्हणजे अमय भाई पण आपला ब्लॉग बोलतो बनवायचा आहे, पण तो म्यूट आहे, नंतर वॉइस टाकणार आहे. तर अरे भाई काय करू आता, हर घर में ब्लॉग होगा, हर घर में ब्लॉगिंग का भूत सवार रहेगा. और एक बात बताने के लिए मैं भूल गया, इस ट्रिप पे मतलब अपने अक्षय भाई का टॉक बॉक्स भी आया है और एलेक्स भाई का न्यू हेलमेट. ये साला गद्दार है, गद्दार. मेरे को टॉप बॉक्स लेने से बोलता है टॉप बॉक्स मत ले, मैंने लूंगा, और इसने चुपके से टॉप बॉक्स लगाया. भाई इतना बारिश में भी गर्मी हो रहा है रे. हाँ नालायक कुठला बेशरम बावलट. हे बोलायला सांगलंय त्यांनी, मराठीमध्ये शिवा द्यायला सांगितलंय. राज ठाकरे को त्याला बघला कसा येतला. 3 वर्षाच्या अगोदरची व्हिडिओ आहे ती जोनाधरची, ते आत्ता घेतलेला. तर चला मित्रांनो, एवढा सांगायचा होता जे राहिलेला. तर आता आपण डायरेक्ट भेटू DJI वर, बघू रात्रीचा कसं शूट करतं. मी अजून रात्रीचा टाकला नाही अजून, तर पण बघणार आहे रात्रीचा कसा सीन दिसतो याच्यामध्ये. तर आता रजत भाईला आम्ही तिथं थांबणार आहेत. कुठं येणार आहे रजत भाई? मंदिराजवळ आपल्या. तर तिथं आल्यानंतर निघणार आहे आपली भीमाशंकरची राईड चालू होणार आहे. तर कंटिन्यू व्हिडिओला बघत राहा. जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका मित्रांनो. चला आता डायरेक्ट भेटू आता मंदिराजवळ रजित भाई आल्यानंतर. तो सो भाई सब मंदिर के पास आ गए. मंदिराजवळ आले आणि रजतचा एक मित्र ॲड झालेला आहे आपल्यात. तर आता मेडिकल बघतोय, थोडासा एनर्जी ड्रिंक पिण्यासाठी काहीतरी बघतोय. हेल वगैरे रेडबुल मिळाला तर वेल अँड गुड. आणि मग लगेच पेट्रोल वगैरे भरू आणि मग लगेच आपली राईड स्टार्ट करणार आहे. तर आम्ही इथे निघाला. रजत भाई, अक्षय प्रो, मयूर आले पीछे रह गए और हम आगे. आराम से जाना है, रात का टाइम है, थोड़ा रास्ता बिस्ता देखना पड़ेगा ना मेरा भाई. तो निकलते हमें भाई, निकल पड़े. देखो बच्ची खड़े रह के, बच्ची आ रहे सब आ गए. तो मित्रांनो घेतला आता सगळा, म्हणजे जे एनर्जी ड्रिंक वगैरे होतं ते तिथं पिलं. पण अरे यार दिखा नहीं, थोड़ा जल्दी था इसके लिए दिखा नहीं. ओ
हेल्थ वगैरे घेतलंय, एनर्जी ड्रिंक वगैरे घेतले जे डिस्टर्ब होणार नाही आपल्याला राईड करताना. आणि आता पेट्रोल भरायचं आहे. तर चाललंय आता पेट्रोल भरायला. पेट्रोल भरल्यावर आपला जो राईड चालू होणार आहे जो नॉन स्टॉप, कुठं थांबायचं नाही. मग थांबायचं नाही गड्या, थांबायचं नाही. एकदम लाऊड रे आवाज आला असेल ना तुम्हाला, साऊंड फाटल्यास तुमचा वाटतं कानाचा. मित्रांनो पेट्रोल वगैरे टाकलाय आता आणि निघालोय सरळ आता डायरेक्ट आपल्या मार्गाला. आणि थांबायचं तो डायरेक्ट लोणावळ्याच्या टोल नाक्याच्या इथे कन्फर्म झालं आमचं थांबायचं. तिथे काय असेल त्या तिथे काय रेस्ट घेऊ थोडासा. आम्ही पुढे आहे, माझ्या पाठीमागे मयूर आहे, अक्षय ब्रो आहे, बाकीचे आहेत माझ्या पाठीमागे. आणि मयूर निघाला पुढे. आता मला तर वाटतं आज रायडर वगैरे भेटतील बघायला भरपूर, कारण का आज सॅटर्डे आहे. आणि सॅटर्डे म्हणजे संपलाच आता, 12 वाजले, म्हणजे आता रविवार तर चालूच झालाय. बहुतेक मला वाटतं आपल्याला जाता जाता रायडर लोक भेटतीलच कुठे ना कुठे. तर त्यांचं पण बाईक वगैरे बघणं आपल्याला मजा येतं, कारण का जी बाईक वगैरे असते ना बघायला मजा येतं खरंच. कोणती पण असं जे मॉडिफिकेशन करतात ना, मला एकदम भारी वाटतं त्यांचं मॉडिफिकेशन बघून. आणि कोणती पण बाईकला मॉडिफिकेशन केली ना ती चांगलीच दिसते मित्रांनो खरंच. आपल्याला इगलला पण आपण थोडंशी सजवण्याचा प्रयत्न करू. थोडं आपलं बजेट तर नाहीच, पण प्रयत्न चालू आपल्याला मॉडिफिकेशन थोडंसं करायचा. तर करू आपण असते असते. भाई लोग रात का कैसा दिख रहा है सीन अपने कैमरे से, अच्छा दिख रहा है ना? अरे बाप रे बाप, स्पीड ब्रेकर थोड़ा सा कट किया है, अच्छा हुआ, नहीं तो उड़ते हम बहुत ज़ोर से. रात का कैसा दिख रहा है? अच्छा दिख रहा है ना गाइस? क्योंकि मैं पहली बार शूट कर रहा हूँ रात में, क्योंकि रात का मुझे दिखाने का तो ज़्यादा शौक नहीं है, क्योंकि रात में कुछ अंधेरे के सिवा कुछ दिखाने के लिए रहता ही नहीं. खाली रोड दिखता है इसके लिए बस, उसके वजह से मैं कुछ दिखाता नहीं अंधेरे का, मतलब समझे ना बात, वही. तर असं आहे. आणि वाजले 1:44 मित्रांनो. प्लॅन तर आमचा 12चा होता, ज्यानेकरून आमचं मेडिकलच्या इथे थांबलो, पेट्रोल वगैरे भरलं, त्याच्यामध्ये आमचा थोडा टाईम गेला. एनिवे आणि सोरलीत चाललो आहे आम्ही एकदम मस्त. एका पाठोपाठ आहेत आम्ही. अक्षदा पुढे गेला आहे, मी मध्ये आहे, बाकीचे जरासं पाठीमागे आहेत. चालले मस्त चाललंय, ऐसा ही चाहिए. और एक ब्रो मिसिंग है इसमें अपने राइड में, जो है अपना सूरज भाई, जो अपना कर्नाटका में अपने साथ था. और अभी ॲड हुआ है जो अमय, जो पहिले आपले कर्नाटका आपल्या सोबत नव्हता. ओके एवढंच, दुसरं काय नाही. तर चाललोय आपण मस्त चाललोय. आता किती किलोमीटर झाला? 30 किलोमीटरचं आपली ही गाडी चालली आहे. अगोदर ट्रिप मारून ठेवलेलं जिथं आपण पेट्रोल भरला तिथे 30 किलोमीटर आत्तापर्यंत झाले. अजून वाटतं आय थिंक किती 130 का किती आहे असा. पुण्यावरून जायचा विचार आहे आमचा. सगळं राईडमध्ये तुम्हाला समजणारच आहे, तर बघत राहा, दुसरं काहीच नाही. तसं मित्रांनो आता इथून आपला खंडाला लोणावळा पुणे मार्गाचा हा रोड चालू झालेला आहे. आणि मस्तपैकी सुंदर असा घाट आता लागलेला आहे आपल्याला. रात्रीची वेळ आहे, थोडासा आपला स्पीड कमी होणार, कारण का घाट आहे त्याच्यामुळे. वाकडे तिकडे वळणाची आई वाट आता, या घाटावरी गाडी चालले आता आमची. टिरे 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 टिरे. अरे एवढे लांब बिल्ली खालती लेफ्ट साईडला मित्रांनो. एवढं भयंकर म्हणजे असं छान वातावरण आहे. आणि आपल्याला पुढे थोडासा फॉग पण दिसायला भेटणार आहे वाटतं, कारण का फॉग दिसतो थोडा थोडा पुढे मला. आणि लेफ्ट साईडला एकदम झाकझुक लाईट आहे, त्याच्यात झापक झुपक कसं झपूक अशा लाईटा बघायला मिळतात लेफ्ट साईडला बघा असं. अरे रात्रीचे 12 वाजल्यान 2 बघ, आणि निघालो आम्ही र भीमाशंकरला र. अरे मित्रांनो जसं घाट चढायला सुरुवात केली ना, थोडा पूर आलो वरती, जो टायगर पॉईंट आहे ना त्याच्यावरती आलो. आणि असा धुक्का भेटला ना आम्हाला बघायला खतरनाक. आणि थोडासा पुढे आल्यानंतर असं वातावरण वाटतं की पावसाला नाही तर थंडी चालू झाली असं वाटतं. आता पण हात एकदम थंड झाले, असं वाटतं की थंडीच चालू झाली. बोल ना यार, जाम वातावरण थंड आहे. म्हणजे थंडीच्या दिवशी मग इथे किती थंडीला वाटत असेल काय माहीत बाबा. आता जाम थंडी वाटतं होतं. आम्ही तर जॅकेट वगैरे घातलं आहे, आम्ही तर टी शर्ट वगैरे आहे. त्याला थोडीफार तर थंडी लागत असणारच, कारण की आम्हाला हातांना लागते, त्याला पण लागत असणार. किती 59 किलोमीटर अजून असेल, 170 एक असेल बघू आता. चला क्या रे मित्र तुम बताओ, जब आपकी बाइक सब बाइक जो एक साथ में रहते हैं, मतलब एक लाइन में,
कैसा लगता है यार, सच में बताओ कैसा लगता है। देखो ऐसा एक साथी सब, कैसा लगता फीलिंग, एकदम राइडर खतरनाक वाली फीलिंग आते की नाही, एकदम जबरदस्त फीलिंग आहे तो मित्रांनो खरंच। असं मध्ये एकदम असलं ना, एकदम सरळ सगळे एकदम सगळ्याची सरळ रांग अशीच डायरेक्ट एकदम परफेक्ट रांगेत, मस्त वाटतं। तुम्ही सांगा कमेंटमध्ये मस्त वाटतं का नाही, जेव्हा एक मोठा ग्रुप असल्यावर। मला तर चांगलंच वाटतं मित्रांनो खरंच बघायला पण, असं मस्त वाटतं। असाच ग्रुप पाहिजे मोठा एकदम, म्हणजे एवढा पण नको बरं, जे आहेत ते 5-6 जण आहेत ओके। कोणता घाट चालू आला काय रे मित्रांनो, आय थिंक मोठा घाट चालू आला थोडा, बिना लाईटीवाला घाट। चला जो हम कर्नाटक में जाने का रास्ता था ना मेरे बबड़ी, वही रास्ते से हम पुणे जा रहे हैं। तोच रस्ता लागला मित्रांनो, मी जो बोललेलो आधीच्या व्हिडिओमध्ये, हा रस्ता मला जाम आवडलेला। आणि जो पावसाळ्यामध्ये व्ह्यू होता, म्हणजे पावसाळ्याच्या अगोदरच म्हणजे पावसाळ्यामध्येच गेलेलो आम्ही, पण तो व्ह्यू इथून मस्त दिसत होता। हा गाव आहे इथे लेफ्ट साईडला, की तो पण बघायला भेटत होता, भारी भेटत होता एकदम मस्त, एकदम म्हणजे असं एकदम धुका वगैरे काहीच नव्हता, हिरवगार 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 हिरवगार, क्या पायलीन है थोडा। प्रश्न पडलाय खाण्यापिण्याचा, आता बोलतोय खाण्यापिण्याचा टेन्शन आला यांना, तर काय करणार। जेवढ्या होत्या आम्ही जेमते म्हटलं 9-9:30 वाजता आय थिंक जेवले असेल आम्ही। मयूर दादा 2 कांड्या उतरल्या, आता एव्हरेज बघतो मी, 2 नाही 3 उतरल्या, नंतर मला वाटतं येईल, कारण का ते बन असल्यावर एक कांडी लगेच बन होतं, मग परत येतं। थांब किती झालं बघा, दिसतं का आता 875 किलोमीटर चालले आहे, कुठे एव्हरेज दिसतं बघू, एव्हरेज आहे ना 34चा एवढे दिला आहे। तर मस्त की आता चाय वगैरे पिला आहे, थोडाफार पोटामध्ये टाकला आहे काहीतरी, जागा म्हणजे खाली होते ते भरले आहे थोडीशी, आणि निघालोय। पेट्रोल टाकलं 3 कांडी, काय करायचा, टाकायचा आहे का नाही विचार पडला आहे। आपण सुद्धा पेट्रोल टाकला आहे, कारण का नंतर प्रॉब्लेम नको, कारण का अक्षदा बोललेला की नंतर आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला पेट्रोलचं काहीच ऑप्शन नाही, म्हणजे पेट्रोल पंप नाही पुढे, त्याच्यामुळे टाकून घेतलंय, मग नंतर प्रॉब्लेम नको आपल्याला राईड करताना, त्याच्यामुळे आपण पेट्रोल टाकून घेतला आहे। मित्रांनो हरण होते ते, हरण वरती वरती अक्षदा थोडं, हा ती बघ ती बघा ती बघा 2 आहेत मित्रांनो हरण। ते तिकडे गेले बघा, त्या झाडाच्या मध्ये नेत बघा, दिसणार नाही तुम्हाला। रस्त्या नव्हती का, काही खतरनाक हरण बघायला भेटली मित्रांनो। मयूर प्रो बोलतो रस्त्यामध्ये होते, रस्त्यावरून वाटतं तिकडे पळाली वाटतं डोंगरावर। हो मित्रांनो मयूरला एक मोठ्या दिसले, मोठ्या का खेकर काय माहित नाही बाबा, गाडी पळू नको, किती मोठा आहे बघा, बघा पांगड बघा त्याचं, असला त्याच्या हातात गावला तर वाटवं लागल माया। हो असला मोठा आहे बघ, असला दणका आहे, काय खेकर आहे ना माया, मोठे आहे का, मोठा आहे बघा, एवढी जायचं एवढे, माझा हात बोट धरला तर वाटवा लागल। भाई जाऊ चला बरं, ऑलरेडी आपण लेट झाले आहो। याचा पांगडा बघ नसलाय,
मित्रांनो 5:30 वाजायला आले आणि गर्दी बघ, चपला बघूनच आतमध्ये वाटतं भरपूर गर्दी आहे. आणि आता गाड्या लावताना फटाफट दर्शन वगैरे घेऊ. दर्शनाला जर टाईमच लागणार आहे कारण का रांग वगैरे असणारच, कारण का भरपूर वरत्या गाड्या आहेत. गाड्या कुठे लावायचं हा प्रश्न मोठा पडला आहे. चला भेटली एक जागा कुठंतरी. आणि फॉग, बापरे बाप, भरपूर फॉग आहे. जाता येतं फॉग. चला बॅटरी तर उतरली, चार्जिंगला लावतो कॅमेरा. तिथं ना गाडी आमची स्लो होती रे. आतमध्ये एंट्री केली मित्रांनो आणि थंडी एवढी लागते खरंच. आणि आम्हाला वाटलं रांग इथपर्यंत आहे वरतीपर्यंत, पण अजून आहे भरपूर, अजून खालती जायचं आहे. तेव्हा समजेल किती मोठी रांग आहे ना किती नाही. आपण गेल्या टायमाला आलेलो तर मुखदर्शनच केलेलं. आता आतमध्ये जायला भेटला तर बरा, कारण का भरपूर आपण लवकर आलो आहे. म्हणजे 6 वाजले वाटतं आणि थंडी जाम लागते खरंच. आहे पावसाला आहे का हिवाळा येतेच नाही समजत. तर आता डायरेक्ट पुढे भेटू त्यांच्यासोबत. बिग बॉस कॅमेरा बघल्यावर बिग बॉस आठवण येते रे. बिग बॉस, बिग बॉस घरात काही नाही खायला. बिग बॉस झेर खाने के लिए कुत्ते दो. ओलीचा ब्लॉग बघला दही अंडीचा ब्लॉग बघला ना भाऊ, तो नाश्ता मी कट केला भाई. ते सर लास्टाचं माझी एंट्री बघली. अरे मी आवडा हसवतो ना. मी डिलीट केली ती व्हिडिओ, कारलेली स्क्रीन व्हिडिओ काढली. व्हिडिओ टाको तू असं ना डायरेक्ट समोर. हा मी पण तुला असा पाऊस घेतलेला डायरेक्ट. काय करणार नाही का, कॅप्शन टाकणार तू, बच्चे लोग ब्लॉग बना रहे थे, हैकर ने एंट्री मारली. मैं तो नहीं दिख रहा रे इसमें, इतना गोरा क्यों हूँ मैं, ये प्रश्न मेरा कल से नहीं रात से. ना नेटवर्क आहे. आम्हाने फोन केलेला म्हणा पहिला होता, आता यायला लागलं. बघ जाऊन आम्ही दिसा ना बाई. इथून आम्हाला आवाज येतो. असं दर्शन घ्यायचं असतं टेन्शन घेतलं असतं. अरे पण ईव्ही लाईन चालू. बच्चे किती वाजलं? 6:30 वाजले मित्रांनो. 6:10ला आम्ही रांगेमध्ये लागलो आहे दर्शनासाठी. आता किती वाजतील ते आम्हाला पण माहीत. पण बाबूचं मित्र आहेत ना इथं, जाम भांडणं करतात. काय झालं, काय विषय काय माहीत नाही. काय विषय असेल चालतं तरी अरे ओमकारेश्वरला लाईनच तर आलं तेव्हा डेंजर लरवालता. घाबरा होता ना एक दिवसात उज्जैन करून डबल तो भैरवनाथ करून काल भैरवनाथ करून आम्ही ट्रॅव्हलिंग करून ओमकारेश्वरला दर्शन करून वर्षी अख्खे रातभर राईड करून दुसऱ्या दिवशी सकाळची डबल तिकडं. तुम्हाला हात तोडून सलामी ब्रो, हात तोडून. बाई विषय काय तो वाईट दिवसांत दर्शन केले ना ते मला हे नथिंग वाटते भाई मला. उभा राहा बाबा. ओटी वगैरे घेतले आणि हवाला दिले काकींकडे हेल्मेट वगैरे, जॅकेट, फुल सेफ्टी. कारण का भिजायला वगैरे नको, कारण दवमध्ये आपला जॅकेट वगैरे भिजण्याची शक्यता असते. तर तिथे त्यांचा शॉप आहे, ते त्याच्यामध्ये ठेवणार ते 25 का. अभी रुके हम रांगेमध्ये दर्शनासाठी. किती वेळ लागतो आता काय माहीत नाही. जेमतेम बाबू बोलतं 9 वाजणार. 9 त्या सांग 3 तास लागतील. क्या होगा, 3 तास पायाची वाट लागणार आहे. रिटर्न गेम नाही. महादेव महादेव महादेव. तुला प्रश्न पडला मला, तर तो एकच फुल का आवडला? किती फुलं आहेत त्याच्यात?
पाऊस पट्टाण्याचा गोलटा किधर भी जाते हैं चलो बाद में मिलते बच्ची. अण्णा कोणला चालू केले मग अण्णा कोणाला तरी बोलव ना त्याला, बोलव, परत बोलव. तुला इथे जागा देतो, बोलव. तू बोलतो ना म्हणून बोलतो, तुला इथे जागा देतो, बोलव त्याला. बोलव 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 ना. मगनम भोलेनाथ साइड 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 2 लाईन तो बोलतो चालू केले, दाखव ना चालू कधी केले. बोलव ना त्याला, कोण होतं चालू करायला, बोलव ना त्याला. तुम्हाला इथे जागा देते, बोलव. चालू पण करेल. 3 घंटा रुक के इधर आ रहे आराम से, बीच में यहाँ पे तो घुसने को नहीं, जैसे क्यों नहीं मारता. मॅटर क्लॉज. गाईस तुम्ही अमय बघू शकता तिथे. त्याला आता मी इकडे खेचणार आहोत डायरेक्ट. अमयने वाटतं बॉम्ब आणले बघून आता मशनीमध्ये जाल चेक करायला. कैमरा है का अलाउड? नाही दादा मला भाई लोग भी थोड़ा गरम ले रहे थे, अभी शांत हो गए. सगळे का बंद असतो. पब्लिक लय पब्लिक. मी याला बोललो आपण हो क्या रे मारता नाही दोघं 2 मारतीला. हमको गाली जाम मिलता. कैसे घुसताना गाली मिलता जाम. बिंदास मारा, बिंदास मारा. गलत है ना भाई, घंटी नहीं है करने क्या? का. हाँ तो घंटी है क्या? नहीं करने का. मेरे पास क्या कैमरा है. आप भी दिख गए इसमें. देखो हाँ हाय बोलो हाय. बस आले चालले. अंकेश मोरे, तुम्ही ॲलेक्स भाईच्या ब्लॉगमध्ये काय बोलू शकता? ॲलेक्स दादा एकदम छान आहे, मस्त आहे. बॉडी बिडी त्याची एकदम कडक आहे. त्याच्याबद्दल मी जेवढं बोलीन तेवढं कमी आहे आणि माझ्याकडे शब्द नाही, त्याच्यामुळे मी काय बोलत नाही. मैं क्या बोलूँ, मैं भाई कुछ भी करके यहाँ से निकल. भाई अभी निकलेंगे 15-20 100 नंबर पे फोन लगा 100 नंबर पे फोन लगा, तुम्हारे को लेने आएंगे. लगता है रजत तू नवस बोल के आले है क्या? क्या बोल क्या? नवस बोल के आए लिया क्या? तो कितना अरे मतलब मन्नत मांग के आए है क्या तू? ये टोकरी कैसे आती है? टोकरी दिल से ये तो शाहरुख खान को मिल के आया क्या तू? मन्नत मांगता है. झाल्या. के बाद नहीं लगता है मेरे को शिव का किसका? रावण की हवाली में. नाही होऊ शकतो. सो फायनली दर्शन झालेलं आहे. बाबू किती तास? 3 ना. तेव्हा 3 तास थांबलो आम्ही रांगेत. तेव्हा आम्हाला वन साइड बाई सिरियस आहे. लाडकी बहीण योजना हां 1,500 नाही रे 3,000. हां बघू आता जाम बघू नवीन ब्लॉगर आपला पोटामध्ये एवढा पाणी साजून ठेवला मी, कल लागायला लागली, ओव्हरफुल झाले. काय सांगू तुम्हाला माझी भावना. मला खरंच जाम टाईम झाला. 3 तास झाला आम्ही रांगेत उभं होतो आणि पोटामध्ये काय बोलू तुम्हाला, 3 तासच बोललो दादा मी. हां बाबू इतना शौक क्यों हुआ है रे बाबू? गुलाब नाही रे. तसं मित्रांनो झालं आहे सगळा नाश्ता वगैरे इथं थोडासा केला आहे, पण तरीही मधीन कुठेतरी थांबायचं आहे आम्हाला. थोडासा रेस्ट घ्यायचा आहे. थोडासा झोप वगैरे काय झाले नाही. थोडासा रेस्ट केल्यानंतर कसं एनर्जी येणार. त्याच्यामुळे काय चाललं आहे यार, इकडून तिकडून बस येतात. आम्हाला थांबलं आहे. हा कोणचा फोन आला? बाप रे बाप, काय फॉग आहे, डेंजर, खतरनाक फॉग. आम्ही बाईने घातला रेनकोट. अरे जॅकेटची पूर्ण लागले वाट माझ्या, कारण का जेव्हा आपण आलो तेव्हा काहीच पाऊस नव्हता, म्हणून धूळजाम भरपूर उरली. त्यामुळे आपलं जॅकेट भरपूर घाण झालं आहे. धावायला लागला आता घरी जाऊन. परतीचा प्रवास करत असताना जे आपण रात्री जे रोड बघितलेलं ना आपण, ते तुम्ही आज बघा मॉर्निंगला.
अरे काल रात्री काय तुम्हाला जास्त दिसला नसेल, हे फक्त नुसतं रोड दिसले, पण आजूबाजूचे झाडे वगैरे बघा आणि फॉग बघा किती पडलं ते. दुःख किती पडलं ते. इथे तर नाही, पाठीमागे भरपूर होता. अरे मित्रांनो, अरे या रोडला चला रात्रीच्या काहीच चालत नव्हतं गाड्या वगैरे, पण आता गाड्या चालतात ना त्या भयंकर म्हणजे चालतात. वन वे रस्ता असल्यामुळे आणि बसचा बाबा काय मला समजत नाही, डायरेक्ट समोर येतात, डायरेक्ट टच करायला. काय चाललं काय माहीत बसवाल्यांचं. आणि बसमध्ये मला वाटलं आता मम्मी पाठीमागं होतो, मला वाटलं का चुम्मीच घेता का आता दोघा. बरं नशीब माझा ब्रेक लागला ना, तर डेंजर होतं परिस्थिती. काय गर्दी झाली हो परत. त्या साईडला तर वरती लेफ्ट साईडला भरपूर गाड्या, राईट साईडला पण गाड्या लागल्यात. म्हणजे आज रविवार लोकांनी फुल वसूल केला आहे. आणि काय बस भरून येतात मित्रांनो. त्या साईडला पण अख्खं भरलं आहे, या साईडला पण भरलं आहे. चल रे अक्षित प्रो लेफ्ट साईड. अर्धे मेंबर पुढे गेल्यात, पण कोणत्या रस्त्याने गेल्यात काय माहीत नाही, कारण का 2 रस्ते आहेत तिथून जाण्यासाठी आणि येण्यासाठीही. आणि जे आपले जे मेंबर होते रजत, मयूर, अमय, ॲलेक्स, ते गेले कोणत्या मार्गाने गेले काय माहीत ना. आता 2 रस्ता आहेत, पण त्याच्यातून कोणता चॉईस केले तर नाही माहीत आम्हाला. बघू आता काय आहे त्या. पण हे रस्ते आहेत ना एकदम मस्त आहेत आणि नेचर एकदम भारी आहे. तुला असं हिरवळ झालेलं आहे मस्त बघा. हो भाई, हे रस्ता आहे का काय, डायरेक्ट उतरत नाही भाई. पुढच्या डिस्सा पूर्ण जोड. आत्ता डिस्सा काम केला आहे ना, परत डिस्सा काम आला तर मला आत्महत्या करणं पडेगा. भारी रोड आहेत, पण जरा अजून प्लेन पाहिजे मस्त, म्हणजे ग्रिपिन वगैरे ब्रेकसाठी चांगला असता. थोडं कच्चं आहे ते रस्तं, पण चांगलं आहे. थोडं पॅच खरी निघले म्हणजे डांबर निघले त्याच्यातून. भाई साहब, जो राइट साइड में क्या नज़ारा है देखने का. ओ भाई, ये रोड ख़त्म तो नहीं हो जाएगा ना उधर, तो गिर जाएंगे बाबा 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 बाबा. भारी लोकेशन आहे हो, शूट बीट करायला खरंच भारी लोकेशन आहे का एकदम. नवारी सारी लाल लाल ते मी राजा, माझा फोटो जरा काढ. वाव, व्हेरी नाईस ब्रो. कसला धबधबा पडतो तिथून. काय करतो, फिरवायला जमल का गाडीतून, काय करतो. गाईस, पवन चक्की दिसतं का तुम्हाला. पवन चक्की मित्रांनो, पवन चक्की बघा. पाठीमागे पण आहे तिकडे. आपली मान्ना फिरव बघून ना, तर जे समोरचं आहे तुम्हाला दाखवतं. पलीकडच्या डोंगरावर आहेत. बस झाली राईड. थोडंसं नाश्ता वगैरे करून घेतो. आता वाट लागला अजून, कारण का तिथून निघल्यावर आपण दर्शन घेऊन तोपर्यंत फक्त नुसतं मक्याची एक काय होतं, मक्याचा भेल बनवलेली तीच खाल्लेली, दुसरा काहीच नाही. तर आता थोडा खाताव काहीतरी, वडापाव समोसा वगैरे आहे इथे, ढोकळा वगैरे आहे. थोडा पेटपूजा होतं म्हणजे एनर्जी येईल ना थोडीशी, त्याच्यामुळे जाऊया आतमध्ये काय आहे काय नाही बघूया. दबाके खाली मिसल वाटतं इथं. मिसल वाटतं जाम फेमस वाटतं. दही मिसल आहे वर्षी त्यांच्याकडे, जसे करून दही मिसल दिसतं यांच्याकडं. चला निघता आता. अर्धी पुरं गेल्या जाम, आम्ही राहिलो पाठीमागं. काय ना असते जाऊ. 127 का 124 किलोमीटर आहे अजून कापाचा घरी जाण्यासाठी. चला नंतर व्हिडिओ जाम मोठे होणार आहे. मामाचा स्वॅग बघ, मामाचा स्वॅग स्प्लेंडर झाला तो मामा. यार बहुत जोर से पोटी आहे की रे मिसल खा के. पोट बरोबर होता यार, काय झालं पोटाला काय माहिती. पोटी आई पोटी.
भाई ठकला ठकला, झोपला नाही तर इथं झोपला. मयूरसाठी वेट करतो भाई. बोल ना. 2 साल से नहीं सोया तू. 2 दिन छोड़ रहे, 2 साल से नहीं सोया. ॲक्च्युली काय झालं आहे माहिती आहे का, सगळे इतर पितर झालेले आहेत. आणि काल आम्ही पेट्रोल टाकलेलं त्या जागेवर आलो. आता आमोय कुठं आहे, रजत भाई कुठं आहे. रजत भाई गेला बदलापूर साईडला. मयूर गेला कुठं, मंचर साईडला. आता तो बोलतो एक 10 मिनिटांनी येतो, म्हणजे तिथून युटर्न मारला त्याने तिकडून. तरी पण भरपूर टाईम झाला. मग आम्ही येता त्याला वाटतं, तो बोलला मी 10 मिनिटात येऊ शकतो. तर त्यासाठी वेट करतोय. आणि एलेक्स भाई तो मेरे को लगता है अभी पहुंच गया होगा घर पे, सोया भी होगा. अक्षय भाई हमारा इधर सो रहा है. और तकिया देखो, तकिया ब्रांड तकिया, वो भी ऐसा ब्रांड किसको मिलेगा रे सोने के लिए. आता पेट्रोल वगैरे भरले, असं वेट करतो त्याचा मयूरचा. तो आल्यानंतर डायरेक्टली घरी भेटू बाबा, नॉन स्टॉप. सो फायनली आलो आहे घरी मस्त. आणि झोप तर भरपूर आले, कारण का अख्खा दिवस झोपलोच नाही. गेलो तसं मंदिरात रांगेत उभं राहिलं मी. आणि किती 8ला किती आय थिंक वाटतं दर्शन भेटलं आम्हाला. आणि मग लगेच थोडासा काहीतरी खाला. आणि मग नंतर रस्त्यामध्ये काय झालं काय, सर्व वेगवेगळे गेले लोकेशनवर. तर नंतर आम्हाला एंडला अमय आणि मयूर भेटला. मग त्या दोघा आम्ही सोबत आलो, म्हणजे चौघासोबत आलो. जेवण वगैरे केला. थकलो आहे आता भरपूर. तर इथंच व्हिडिओ आपण थांबूया. जाम मोठे व्हिडिओ झाले मला माहिती आहे, पण सॉरी. तर व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा, शेअर करा अँड कमेंट करा अँड सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. बाय बाय, टेक केअर.